जव्या मॅचच्या दिशेने षटक क्रमांक पहिला गोलंदाजी मार्कवर येईल रितेश. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग केली ड्रीम 11 दांडाखाडी टीम. ह्या वेळेला पराभूतच्या छायेत थोडंसं नर्वसपणा त्यांच्या चेहऱ्यावर, परंतु अजून हंगाम समाप्त झालेला नाही. प्रत्येकाचं स्वप्न असतं की रॉकी ग्रुप चषक हा आमच्या घरामध्ये असावा. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात. अक्षय गायकवाड थोडेसे नाखुश असतील. जर तिथे कदाचित अक्षयने जर फिल्डिंग चांगली केली असती, थ्रो केला असता तर विकेट सुद्धा मिळण्याचे चान्सेस होते, कारण या बारीक सारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतात. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. ऑल द बेस्ट. टायमर सेट केले गेले. पहिलाच बॉल ऑन साईडला, फ्लिकचा फटका 5:04 परंतु इथे आपण पाहतायत पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. गुड डिलिव्हरी. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होते आणि पहिली सफलता रितेशच्या खात्यामध्ये. का भावेश तरेने या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली होती, त्याचा फॉर एक्झाम्पल दर्शवत असताना पाहायला मिळतोय. फार कमी प्रमाणात असे खेळाडू असतात, आपल्याला मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर काहीतरी आपण दुसऱ्याचं देणं असतो आणि त्यांचे होप्स वाढवावेत, त्यांना प्रेरणा असताना आपण ठरवावं. त्यासाठी काही खेळाडू डेडिकेट करतात आपली मॅन ऑफ द मॅच. त्यामध्ये मी टेंबिवलीचा खेळाडू अर्थातच जय हनुमान टेंबिवली टीमचा जो प्रतीक पाटील अर्थातच बाटे या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळतो. ज्याला जेवढे मॅन ऑफ द मॅच मिळतात, पहिली मॅन ऑफ द मॅच व्यतिरिक्त जर आपण पाहिले तर तेवढ्या मॅन ऑफ द मॅच त्याच्या अपकमिंग यंग टॅलेंटला देत असतो. हे सुद्धा नमूद करावंसं वाटेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 0. पहिल्याच बॉलवर आपण पाहू शकाल विकेट मिळते. हवा थांबले. कधी कधी जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा, हे फलंदाजांच्या दृष्टिकोनातून सातत्याने पाहायला मिळतं. 5:04 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय, म्हणजे तुम्हाला 5:19 3 षटकं ॲक्युरेट फेकायची आहेत. बॉल आपण पाहिला ह्या वेळेला जरूर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एका साईडला दर्शन बाद झाल्यानंतर मृदुल पाटील आणि जयंत या वेळेला आपण पाहू शकतायत काहीतरी विकेटकीपर कानमंत्र देतोय, परंतु हे कानमंत्र तुम्हाला त्या मर्यादित वेळेतच तुम्हाला हे कानमंत्र देऊन लगेच झटपट गोलंदाजी करायची, कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करताना, कारण अंधाराचं साम्राज्य लवकरात लवकर पसरतं. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे आणि त्याचा फटका हा दोन्ही संघाला कोणत्याही प्रकारचा न लागो, हीच आपण आयोजकांची विनंती असते की तुम्ही चांगलं खेळा, लवकर या, तुम्हाला जास्तीत जास्त षटके खेळायला मिळतील. हा आयोजकांचा हेतू असतो आणि त्यासाठी 1.5 ते 2 महिने अगोदर तयारी ते करत असतात की जेणेकरून आम्हाला प्युअर क्रिकेट आणि क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना दाखवायचंय. अप्रतिम बॅक ऑफ द हँडचा उपयोग करत असताना पाहायला मिळतोय. रोहिदाजी पाटील टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आज ते सुद्धा थोडेफार खुश असतील की आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा असं घडलं असेल की सफाळे विभागातील संघ वेळेवर आले आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं वेळेनुसार. हेच रॉकी दादा हेच म्हणत होते की उभ्या म्हणजे आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं नितेश कदम पंचांची भूमिका गेली कित्येक वर्ष करतायत, परंतु आजचं जे होतं पॅनल ते अप्रतिम पाहायला मिळालं. सर्व संघांचं मनपूर्वक धन्यवाद. या वेळेला अप्रतिम इनस्विंग चेंडू जरूर होता, फिल्डर येत आहेत, परंतु इथे कॅच ड्रॉफ्ट. एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्णता केली गेली. 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत. आकाश आम्हाला दर्शवत आहेत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. रितेश काय कॉन्फिडन्स लेवलने गोलंदाजी करतोय, अप्रतिम. चांगला तिखट मारा. मृदुल पाटील गेल्या मॅच मध्ये रनआउट बाद झाल्यानंतर असं वाटलं की सामना मात्र झुकेल परिपूर्ण ड्रीम 11 दांडाखाडी या टीमच्या बाजूने. गुड डिलिव्हरी. तेच तर्रार चेंडू होता, सरळ ठेवला होता हा बॉल. या अगोदर आपण पाहिला लेग कटरचा चेंडू आपण पाहू शकलात. इन स्विंग आउट स्विंग अशा पद्धतीने ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय रितेश, दोन्ही कला आहे. एकाच टप्प्यावर 2 स्विंग करण्याची कला या गोलंदाजाकडे आहे, ज्याचं नाव आहे रितेश. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3. पुढील बॉल जयंतचा हा फटका या वेळेला सॉफ्ट हँडने खेळलाय, परंतु टायमिंग बेमिसाल. सरळ चेंडूला पाठवला, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. काय फटका खेळला होता, जास्तीत जास्त पॉवर जनरेट केली नव्हती, फक्त टायमिंग टच केलं आणि सरळ चेंडूला या वेळेला फेकून दिले. 6 धावां करता षटकार मिळेल. संघाची धावसंख्या 9. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5.
5 बॉलचा खेळ झालाय, 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत। ओमकार बॉयज एडवन टीम वर्सेस आपण पाहतायत जयप्रकाश एडवन। आज एडवनकर खुश असतील कारण इथून कोणताही संघ एखादा संघ जर जिंकतोय तर डेफिनेटली आपण पाहू शकाल तो पुढे जाताना अंतिम 8चे दरवाजे तो ठोठावेल, तिकीट मिळेल त्यांना 8चे। पुन्हा एकदा बॉल तयार, षटक क्रमांक पहिलं, बॉल फेकून झाले ते 5, षटक क्रमांक पहिलं हे प्रगती पथावर पाहायला मिळतं। शेवटचा बॉल घेऊन पॉवर प्लेच्या माध्यमातून हा बॉल आपण पाहताय रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही, कॉन्टॅक्ट झाला नाही आणि इथून आपण पाहू शकताय डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या षटकांचा खेळ अखेरीस 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत। पहिलं षटक आपण पाहिलं 5 मिनिटे पहिल्या षटकासाठी तुम्ही व्यतीत केलेली आहेत, आता 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटात फेकायची आहेत, नो एक्सक्यूज, हे लक्षात असू द्या। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9, षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय। क्रिकेटच्या खेळामध्ये हीच खूप महत्वपूर्ण भूमिका असते, तुमचा वेळ, द टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम। या खेळात वेळ खूप महत्वाची असते, ती वेळ एकदा का निघून गेली तर तुम्हाला खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतात, पश्चातापाची वेळ येते। संघाची धावसंख्या 9, षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं। गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर मिस्टर राजला आपण पाहतायत, एक अपकमिंग यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट एडवन टीम। जसं मृदुल पाटीलला आपण पाहतायत, रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर, 5 वाजून 10 मिनिटे झालेत, 9 मिनिटे तुमच्याकडे आहेत हे लक्षात असू द्या, म्हणजे आता तुम्हाला एक षटक टाकण्यासाठी 4.5 मिनिटं व्यतीत करावे लागतील। बॉल तयार, ऑन साइडला फटका छान आहे, सरळ चेंडूला या वेळेला फेकून दिला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी। व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6, काय फटका खेळलाय, ही ताकद म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन याला म्हणतात प्रॉपरली टायमिंग। काय टायमिंग साध्य केलं होतं, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला, टेक्निकली साऊंड। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। 15 रन्स दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध केली, विध्वंसक फलंदाज आहे। अप्रतिम चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट आपण पाहताय। छोटा पॅक बडा धमाका, वय वर्ष फार कमी आहे परंतु प्रगती अतिशय सुंदर पद्धतीने केले, अजून अशीच प्रगती करेल परंतु पाय जमिनीवर ठेवून क्रिकेट चांगलं खेळावं लागेल। पुन्हा एकदा बॉल तयार, ऑन साइडला षडम पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे, फिल्डर त्या ठिकाणी थोडी सरसावतील, थोडेसे फंबल होत आहेत। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पहा, यात चुका खूप महागड्या ठरतात। प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, आय कोऑर्डिनेशन, तुमचं जजमेंट, तुम्ही चेंडूवर येता त्यावेळेला कशा पद्धतीने येता, तुम्ही स्टार्ट पाठीमागून घेता की नाही, सर्व काही फिल्डरच्या अनुषंगाने गुण वैशिष्ट्य असतात। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली, बॉल फेकून झाले ते 2। प्रथम बॅटिंग करणारा संघ जयप्रकाश एडवन हा संघ पाहायला मिळतोय। या वेळेला ऑन साइडला, म्हणून मी उल्लेख केला होता, या गोष्टी महागड्या ठरतात। इथे जर कदाचित दुसरी धाव आली नसती तर हा षटकार पाहायला मिळाला असता का, हा प्रश्नचिन्ह आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पडला असावा। जर तरला थारा नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये, षटकार आला, या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेली। 23 रन्स 3 बॉलच्या समाप्तीनंतर चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं। मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ चांगलं क्रिकेट खेळून मात्र या स्टेज पर्यंत पोहोचलेत। आता इथून कोणता संघ पुढे जाईल अंतिम 8 मध्ये हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। आज 10 टीमला प्राधान्य दिलं गेलं, 10 टीमने वेळेवर आले, चांगलं क्रिकेट जे हवंय ते क्रिकेट दाखवलं रॉकी ग्रुप चषकामध्ये। 23 रन 3 बॉलचा खेळ झालाय। बॉल यावेळेला आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलचा इशारा, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24। संतोषजी जंगम या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळाले, रजा घेत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय। पुन्हा एकदा बॉल तयार, आलेले आमचे लाडके क्रिकेट रसिक या संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित असलेले मैदानाच्या सभोवताली त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे।
बॉल आपण पाहिला फुलर लेनचा चेंडू जरूर होता. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. पंचांनी परफेक्ट ऑब्झर्व केलं. मृदुल पाटील थोडीशी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 24. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. मृदुल पाटील एक टेक्निकली साऊंड आणि टायमिंगचा बेताज आहे. टायमिंगच्या बरोबरीने चांगलं क्रिकेट खेळतो. परंतु राज याचं कौतुक करेन, 2 षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलंय. इथून ऑन साइडला फटका छान आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय ना, असं वाटतं अर्षद मेमन हुंडोची आठवण येईल. काय बॅटिंग केले या वेळेला. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. नुकतीच आनंदवाडीमध्ये जी ट्रॉफी झाली त्यामध्ये पप्पू तोडकरनी जी बॅटिंग केली होती, क्लास, ते आपण पाहू शकतायत. मृदुल पाटील सुपर बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकातील 5 बॉलच्या समाप्तीनंतर 30 रन. दोन्ही संघ बलाढ्य आहे. दोन्ही संघांमध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे. कॅलिबर खेळाडू हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला जरूर खेळून काढलं गेलंय. सिंगल तर त्या ठिकाणी मेल. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना मृदुल पाटीलला माहिती आहे आता बॅट आपली बोलू लागले, बॅट तळपू लागले आणि अशा वेळेला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडकडे येऊन चांगली बॅटिंगचा मनमुराद आनंद घ्यावा, हेच मात्र दृष्टिकोन त्याचा पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेली. आता परफेक्ट यावेळेला 10 मिनिटे झालेत, म्हणजे तुमच्याकडे 5 मिनिटांचा अवधी आहे हे षटक टाकण्यासाठी. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेली. भावेश तरे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना कुल प्लेअर म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते. जयंत बॅटिंगचा परिपूर्ण मन मुराद आनंद घेतोय मृदुल पाटीलच्या. इथे विकेटचं खूप महत्वाची भूमिका असणार आहे. विकेट्स, डॉट बॉल या गोष्टी अद्यावत कराव्या लागणार आहेत. भावेश तरे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना मृदुल पाटील समोर एक लयबद्ध फलंदाज, मॅन इन फॉर्म. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला. काय फटका खेळलाय. लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलाय 6 धावां करता. वाह मृदुल पाटील, क्या बात है. कडक बॅटिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल 37 या धावसंख्येवर 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. मॅच बॉल आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग. पहा त्याचा बॉटम हँड जो आहे तो अप्रतिम स्ट्रॉंग पाहायला मिळतो. मनगडामध्ये जान आहे या खेळाडूच्या. फोरआर्मचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतो. चेंडूच्या परफेक्ट मिनिट मध्ये येतोय. चेंडूच्या लेंथला बरोबर ओळखतोय आणि या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि ते मृदुल पाटील दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग, ग्रेट नॉक. संघाची धावसंख्या 37. बॉल तयार. भावेश तरे लेफ्ट आर्म गोल्डन इरा. इथून चेंडूला पाहिलं, न्याळलं. रोहन गावड येत आहेत. व्हॉट डाईव्ह. जबरदस्त एफर्ट घेतले होते. पहा स्वतःला झोकून दिलं होतं. या एफर्टला एकदा टाळ्या यायला हव्यात. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले. जरी कॅच सुटला तरी सुद्धा मात्र या वेळेला क्रिकेट आमचा श्वास आहे. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे दर्शवत असताना रोहन गावड या खरोखरच डाईव्हला जबरदस्त मानाचा सलाम असेल. 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. काही इंचांवर चेंडू जर या वेळेला हवेत जर असता तर डेफिनेटली चेंडू हातामध्ये विसावला गेला असता. परंतु इथून आपण पाहतायत ते टायमिंग जंप पाहायला मिळाले नाही. थोडेसे अपूर्ण राहिले. स्विचचा फटका. परफेक्ट स्वतःला स्विच केलं, स्ट्रेच केलं आणि सरळ चेंडूला पाठवलंय. परफेक्ट स्विचचा फटका कसा असावा हे दर्शवून दिलं. 6 धावां करता केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं 6. या षटकाराने संघाची धावसंख्या 45. बॉल फेकून झाले ते 3. या षटकातील 3 बॉल शेष राहिलेत. काय बॅटिंग केले. पॉवरफुल बॅटिंग करत असताना जयप्रकाश एडवन टीमचे धुरंधर खेळाडू, एक भरवशाचा फलंदाज, विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज. पुन्हा एकदा खेळण्याचा दृष्टिकोन जरूर चांगला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतात. कोणतीही चूक करत नाहीयेत फिल्डर. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. 4 बॉलचा खेळ झालाय.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 45 वर जाऊन पोहोचले गेली. चांगली बॅटिंग, तोडफोड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मृदुल पाटील आपल्या बॅटला चुंबन घेत असताना हलकेशा बारीक नजरेने कॅमेऱ्यात बंदिस्त होत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्वतःला प्रश्न विचारला असेल, ही मी चुकी तर करत नाहीये माझ्या संघासाठी. संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 45 कमबॅक केले. यावेळेला भावेशने चांगली गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल आहे. इथून जयंत काहीतरी कानमंत्र देताना हा दिलासा दिला जातोय. 5:18 झालेत, म्हणजे 1 मिनिट परफेक्ट यावेळेला या शेवटच्या बॉलवर आहे. चांगलं टायमिंग कव्हर करत असताना यावेळेला ऑन साइडला आपण पाहतायत चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. 1 रन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 46 परफेक्ट. 19 एकंदरीत 15 मिनिटे लागली. 5:19 ला 3 षटक कंप्लीट झाले. 5:04 ला मॅच स्टार्ट झाली. त्याबद्दल धन्यवाद आहे एडवन ओमकार बॉईज एडवन टीमचं. चला आता शेवटचे जे आपण पाहतायत 5 मिनिटं तुम्ही घ्या, मात्र ही शेवटचं षटक लवकरात लवकर कव्हर करा. 3 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या 46. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक वर्ग. उद्याच्या दिवसात वसई विरार गट कोणते संघ आपण खेळणार आहेत ते आपण दर्शवणार आहोत. चांगल्या पद्धतीने संघाची बांधणी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचं षटक, अंतिम षटक पाहायला मिळतं उद्याच्या दिवसात. वसई विरार गट, त्यामध्ये जिग्नेश 11 वसई स्पोर्ट्स, गोखिवरे 11 सत्यनारायण कोपरी गावदेव धानिव, तदनंतर साईच्या अर्नाळा टीम खेळणार आहे. सारंग वॉरियर्स वालीव, 444 बॉईज अचोळे, पांजू स्पोर्ट्स पांजू आणि जे आपण पाहतायत सर्वेश्वर चिखलडोंगरे. यावेळेला आपण पाहिलं तर चांगला फटका आणि सरळ चेंडूला एक्झिक्यूट केलंय. काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळले आज मृदुल पाटीलने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 52. ॲब्सोल्युटली स्टनिंग इनिंग. षटकार जर आपण पाहिले तर या इनिंग मध्ये आतापर्यंत मृदुल पाटीलच्या बॅट मधून तब्बल 6 षटकार. ऋषिकेश तरे यांच्याकडून मात्र आपण पाहतायत मामा यांच्याकडून मृदुल पाटीलला जर लगातार 3 षटकार आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दरम्यान एक्स्ट्रा कव्हरला चौकार येतो. या चौकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 56. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीने रनआउट झाल्यानंतर परिपूर्ण कुणालने संघाला स्वतःला डावाला सावरलं, जबाबदारीचं टॉनिक प्यायलं आणि जबाबदारीचे ते फटके पाहायला मिळाले. 46 वर जाऊन पोहोचतोय. स्वतः अर्धशतकापासून दूर आहे. 4 धावा. चिराग बारीने पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये झळकावलं. आता त्याच्या बरोबरीने येईल का? आणि यस, डेफिनेटली रोहन गावडच्या या बॉलवर सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अशा प्रकारे षटकार आल्यानंतर अर्धशतक झळकावलं गेलंय. वॉड बॅटिंग. टाळ्यांचा कडकडाट होत असताना चहूबाजूने बॅट दाखवायची आहे. हे खेळाडू एकाच गावातील आहे तर त्याबद्दल ती मात्र शंका नाहीये, अप्रिसिएशन करतीलच. कारण संघ या वेळेला आपण पाहताय दोन्ही संघ एडवनचेच आहेत, त्यामुळे एकमेकांना अभिमान असावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 62. काय बॅटिंग केले मृदुल पाटीलने. बावन रन्स, एकंदरीत 62 रन्स. यावेळेला ऑन साइडला षटकारात परावर्तित करताना आपण पाहत आहेत आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 68 वर जाऊन पोहोचली गेली. मी विनंती करेन, खूप कॉमेंट्री बॉक्स मध्ये गोंधळ होतोय तर प्लीज आपण कृपया करून आपल्या डगआउट मध्ये जा. आयोजकांकडून विनंती येते. 68 धावा. फक्त 12th मॅन या ठिकाणी राहील, याची दखल घ्यायची आहे. 68 रन यावेळेला आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 धावांच्या मदतीने 70 वर जाऊन तब्बल पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 आणि शेवटचा बॉल आहे.
रोहन गावड शेवटचा बॉल हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. मृदुल पाटीलने संघाची धावसंख्या 70. यस पंच. थर्ड अंपायर पाहायचं आपण कमरेच्या वरती आहे का या पंच लगेच. भावेश पाटील नाना यांच्याकडून 500 रुपये मृदुल पाटील साठी आलेले आहेत. ऋषिकेश तरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज मृदुल पाटील साठी आपण पाहत आहेत. मामा आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या झालेली आहे ती जवळजवळ आपण पाहतायत 70. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगली दर्जेदार बॅटिंग करताना आपण पाहू शकलात. सुपर बॅटिंग. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. सरळ चेंडू निघून जातोय बीमरच्या स्वरूपात. आता 6+1 7 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या 77. 77 धावा. एक बॉल शेवटचा यावेळेला जरूर शिल्लक राहिला गेलाय आणि 77 रन्स. सुपर बॅटिंग. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे परंतु या वेळेला आपण पाहतात क्लिअर होणार नाही कारण फ्रीडचा बॉल होता आणि इथे मिळतील फक्त एकच धाव. जबरदस्त बॅटिंग मृदुल पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या आल्याच पाहिजेत. 78 रन फलकावर पाहायला मिळत आहेत. 79 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण करतील या 4 षटकांमध्ये त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील. या पण युवा समालोचक मिस्टर हार्दिक किनी यांचा आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद प्रसाद परब सर. आजच्या दिवसात आपण चांगलं साथ दिली. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कृपया करून मृदुल पाटील बॅट दाखवायचे. जबरदस्त बॅटिंग जरूर युट्यूबच्या माध्यमातून प्रोलिंग स्पोर्ट्सला जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मृदुल पाटीलची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. जर कोणी मिस केली असेल तर डेफिनेटली त्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घ्या परंतु त्यासाठी प्रोलिंग स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा. चला 79 धावांचं लक्ष असेल आणि या आपण युवा समालोचक हार्दिक किनी यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर आणि त्याचबरोबर प्रसादजी परब सर आज या स्पर्धेसाठी जॉईन झाले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय आणि टॉप 8 मध्ये पोहोचण्यासाठी एक संघर्षाची लढाई मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला जयप्रकाश एडवन आणि दुसऱ्या बाजूला ओमकार बॉईज एडवन या दोन संघांमध्ये एकंदरीत 4 षटकांमध्ये आजच्या दिवसामधील उच्चांक या ठिकाणी गाठला गेलाय. 79 धावांमध्ये या ठिकाणी उभ्या केल्या गेल्यात. मृदुल पाटील नावाचं वादळ या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्यांनी केली आणि मागच्या 3 मॅच मध्ये त्याने ज्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवलाय जबरदस्त बॅटिंग त्याचबरोबर बॉलिंग मध्ये सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी दिले गेले. तर 4 षटकांमध्ये 79 धावांचा पाठलाग करत असताना एका बाजूला रोहन गावड आणि त्याचबरोबर भावेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशंसा करतात आज प्रत्येक जण मृदुलची कारण ज्या प्रकारे त्याने परफॉर्मन्स दाखवलाय ज्या प्रकारे त्याने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केले
पहिल्या इनिंगमध्ये षटकारांचा पाऊस त्याने पाळला. वैयक्तिक 67 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. एक वेगळा विक्रम या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामधील दुसरं अर्धशतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. याआधी चिराग बारी यांच्या बॅटमधून अर्धशतक झळकवलं गेलं होतं आणि त्यानंतर मृदुल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये अनिल किनी नावाची चर्चा या ठिकाणी रंगली होती. आज मृदुल पाटील, दोन जे यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे दोन युवक आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक आपल्या नावाभोवती एक वलय निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगवरती रोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत, नॉन स्ट्रायकिंगवरती भावेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेशचा चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत मागच्या 2 सामन्यांमध्ये राहिला आहे विथ द बॅटने. आता धावांचा एक मोठा डोंगर चढायचा आहे. एकंदरीत 1900 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 4 षटकांमध्ये. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मॅच या ठिकाणी सुरुवात करायची. घड्याळामध्ये एकंदरीत 5:29 मिनिटे झाल्यात आणि शेट माणूस कडून गोलंदाजी करण्याकरिता दाखल झाले गोलंदाज मृदुल. आज जरूर प्राईड फील करत असतील. एक आई वडिलांना सुद्धा गर्व वाटत असेल मृदुलवरती, कारण ज्या प्रकारे आपला मुलगा आज टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वावरती पटलावरती अधिराज्य गाजवतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला. राऊंड द विकेटने या ठिकाणी खेळला होता आणि रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला. DRSचा वापर या ठिकाणी केला आहे. तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमकडून हा DRS या ठिकाणी घेतला गेला. व्हाईटसाठी DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. मृदुलची चर्चा आपण करत होतो. आज एडवणकर सुद्धा या ठिकाणी जरूर त्याच्यासाठी अभिवादन करत असतील. आज अभिमान वाटत असेल आई वडिलांना सुद्धा, मित्र परिवाराला सुद्धा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय आणि इथून पहिल्याच बॉलवरती रिव्ह्यू लॉस झालाय. तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमचा, अर्थातच ओंकार बॉईज एडव्हान्स संघाचा. स्ट्रायकिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन पहिलाच बॉल त्यांच्यासाठी एक चांगली डिलिव्हरी या ठिकाणी हाताळली गेली होती. चांगल्या चेंडूची या ठिकाणी हाताळणी केली होती. एक लॉंग रनअप, एक चांगली आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच मृदुलची. आणि एक चांगलं दृश्य मैदानाच्या आतमध्ये दिसते जेव्हा मृदुल गोलंदाजी करत असतो. बॅटची रिडिंग याची घेतली होती. शॉर्ट पॉईंट त्या ठिकाणी शतक आहेत, परंतु खराब क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव जरूर मिळाली या चेंडूवरती. एकेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. एक धाव फलकावरती लागली गेले. आता समोर लेफ्टी बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. या लेफ्टी बॅटरने सुद्धा अनेक चौकार षटकार आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं त्याच्या बॅटमधून. चांगला इनिंग मागच्या 2 सामन्यांमध्ये तो खेळलाय आणि सलग 2 सामन्यांमध्ये त्याचा परफॉर्मन्स उच्च दर्जाचा राहिलाय, अव्वल दर्जाचा राहिलाय. तोच परफॉर्मन्स पुन्हा एकदा अपेक्षित असणार आहे. पहिल्या 2 बॉलवरती अधिराज्य गाजवतोय मैदानामध्ये मृदुल. ज्या प्रकारे फलंदाजीमध्ये गोलंदाजांवरती तुटून पडला, त्याच प्रकारे फलंदाजांवरती या ठिकाणी विथ द बॉलने तुटून पडतोय. पहिले दोन्ही बॉल या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेलेत. 5:29 मिनिटांनी या षटकाला सुरुवात झाली. शरीरापासून या ठिकाणी दूर ठेवला होता हा चेंडू. स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिले 3 चेंडू या ठिकाणी मृदुलच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. डॉमिनेशन करणारा परफॉर्मन्स सध्या तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पहिले 3 चेंडू चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेलेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमधून पाहायला मिळते मृदुलच्या माध्यमातून. पुढचा बॉल चांगला यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे आशापूत नजरेने पाहिलं होतं. गौरव आपल्याला पाहायला मिळतात. एक ग्रेट विकेट किपर आणि सलग 2 डॉट बॉल भावेशच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. 1900 धावांचा पाठलाग करायचा, त्यामुळे पूर्णपणे पॅनिक झालेत. कारण मागच्या 2 चेंडूंवरती ज्या प्रकारे स्ट्रोक खेळतायत तो आत्मविश्वास जाणवलेला नाहीये मागच्या 2 स्ट्रोकमध्ये. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. एक शांत स्वभावी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचा घमंड नसलेला खेळाडू अर्थातच मृदुल. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सलग 3 डॉट बॉल या ठिकाणी भावेशच्या विरोधामध्ये टाकले गेलेत. पहिल्या षटकावरती पूर्णपणे अधिराज्य गाजवत आहेत. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल फर्स्ट ओव्हरमधील. आज एक शांत झोप जरूर लागेल मृदुलला, कारण ज्या प्रकारे एका मोठ्या स्पर्धेमध्ये, एका मोठ्या मंचावरती ज्या प्रकारे त्याने आज परफॉर्मन्स दाखवलाय. कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं रॉकी ग्रुप चषकामध्ये आपला सारखा चांगला परफॉर्मन्स व्हावा आणि मृदुल पाटीलचा तो चांगला परफॉर्मन्स यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहतोय. डेडली बाउन्सर, परफ्यूम डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. टॉस होताना पाहायला मिळाला चेंडू गुडलँड स्पॉटवरून आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचं केलं या ठिकाणी संपन्न झालं आणि धावसंख्या फलकावरती लागली गेले. एकंदरीत 1 या आकड्यावरती जवळजवळ 3 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त झालं. म्हणजे वेळ वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव फलकावरती लागली गेले. फक्त 1 धावेचं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं आणि चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगली होती. भावेशच्या अगेन्स्ट मृदुल या 2 दिग्गज खेळाडूंमध्ये.
ज्या प्रकारे जे 4 डॉट बॉल सलग 22च्या विरोधामध्ये हाताळले गेले. पहिल्या षटकाचं केल्या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती लागली गेली एकंदरीत 1. आता विजयासाठी 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 78 धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्णपणे ज्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवलाय पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा. तिथून पलटवार झाला. राज्य या गोलंदाजावरती राज्य केलं. तिसऱ्या षटकामध्ये 22च्या त्यामध्ये 15 धावा आल्या आणि त्यानंतर रोहनचं षटक, त्या षटकामध्ये जवळजवळ 31 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला बॉलिंग ट्रॅकवरती. जतीन आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केले. विकेटलेस राहिलं पहिलं षटक, परंतु ज्या प्रकारे मृदुल पाटीलने गोलंदाजी केली, फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवलं होतं. लेदर क्रिकेटचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय आणि वय वर्ष जर पाहिलं तर 21 ते 22 वय वर्ष या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये एक भरपूर उंची प्राप्त करेल टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, यात काही शंका नाहीये. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमध्ये मिड विकेट त्या ठिकाणी आहे. चेंडूला फील्ड करतील. एकच धाव या चेंडूवरती मिळाले. एकेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. रॉकी ग्रुप चषक 2025 आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांनी केलाय गर्व. असं हे क्रिकेटचं अद्भुत पर्व, अर्थातच रॉकी ग्रुप चषक 2025. आजचा सलग 6वा दिवस या स्पर्धेचा. आज सफाली गट आणि आज प्युअर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. त्यामधील 2 संघ अंतिम 8 मध्ये पोहोचण्यासाठी लढतायत, झुंजतायत, संघर्ष करतायत. एका बाजूला जयप्रकाश एडवन आणि दुसऱ्या बाजूला ओमकार बॉईज एडवन. म्हणजे एकाच गावातील हे 2 संघ, परंतु सध्या एकमेकांविरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आत मॅच झालाय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी जतीन. इथून सरळ बॅटचा वापर केलाय. मिड विकेटला सरळ चेंडू डिस्पॅच केला गेलेला आहे आणि 6 धावा षटकार. यशाच्या दिशेने पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो. तिथून लॉंग कटच घ्यावा लागतो. संघर्ष तुम्हाला करावाच लागतो आणि तोच संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भावेश सरळ 4 डॉट बॉल खेळल्यानंतर 5व्या चेंडूवरती षटकार आलाय, परंतु पहिल्या षटकामध्ये कुठेतरी ती स्टार्ट देण्याचा प्रयत्न त्यांनी आतूनात केला होता, परंतु ती स्टार्ट मिळाली नाही. कारण मृदुल पाटीलच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक खेळणं थोडंसं कठीण असतं. प्रचंड वेग त्याच्याकडे आणि अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल काय पिक केलाय आणि सरळ चेंडूला या ठिकाणी पाठवून दिले गेले. आमच्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी षटकार. टोटल फलकावरती 14च्या घरामध्ये 14 रन्स स्कोर आपण पाहतोय. मागच्या 3 चेंडूंमध्ये जवळजवळ 13 धावा या ठिकाणी येत आहेत. गाईड करतायत मृदुल मैदानामध्ये. नितेश यांनी सुद्धा गाईड केले गेले. धावसंख्या फलकावरती लागली गेली एकंदरीत 14च्या घरामध्ये. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय. अंतिम 8 मध्ये एक संघ पोहोचलेला आहे, कारण पहिल्या दिवसामध्ये एक सामना बाकी राहिला. दुसऱ्या दिवसामधून जर पाहिलं तर एक संघ पुढे आला, तो म्हणजेच पंकज एलियन मुरबे संघ. तिसऱ्या दिवसामध्ये 2 सामने बाकी राहिले. चौथ्या दिवसामध्ये एक सामना बाकी राहिला. कालच्या दिवसामधून एक सामना बाकी राहिला, परंतु आजचं शेड्यूल वेळेवरती पूर्ण झालं. त्या सर्व संघांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन काय स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. 3 बॉलवरती 3 षटकार. 3 इन अ रो. 6 धावा षटकार. धावसंख्या फलकावरती 20 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी या ठिकाणी केली जाते सातत्याने. त्याचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये भावेश घेत आहेत. कदाचित पहिल्या षटकामध्ये सुद्धा ह्याच प्रकारची कामगिरी केली असती तर दृश्य वेगळं असतं, चित्र वेगळं असतं. धावसंख्या फलकावरती 20. अजून इथून 59 धावांची आवश्यकता विजयाकरिता. 4 बॉलचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आत मॅच झालाय. 4 चेंडू योग्य रीतीने फेकून झालेत, परंतु फलंदाज ज्या प्रकारे मागच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेळतात. एकच गोलंदाज, तोच गोलंदाज, तीच दिशा आणि तोच फलंदाज. जे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत ते वायडिश लॉंगॉन आणि मिडविकेट मधून जबरदस्त स्ट्रोक आतापर्यंत आला. रॉकी ग्रुप एंड कडून गोलंदाजी होते आणि गोलंदाजावरती तुटून पडलाय. इथून चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पूर्णपणे बॉडीला ड्रिल केला होता. फार वेगाने बॅट स्विंग केली होती, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधील. धावसंख्या फलकावरती 20. चांगलं परिवर्तन स्वतःमध्ये केले गेले जतीनने.
अजून इथून 59 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 बॉलमध्ये. स्टंपच्या बाहेर पिचिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि तेच गौरव यांनी दर्शवलं गेलं. जे 3 बॉल होते ते तिन्ही बॉल एकाच टप्प्यावरती हाताळले गेले होते. आणि जे दुपारच्या सत्रामध्ये आपण अनाउन्समेंट केली होती आदरणीय मनीष तरे साहेब यांच्याकडून जे आपण प्राइज लावलं होतं, धावसंख्या फलकावरती लागले गेले एकंदरीत 20, विजयासाठी 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 59 धावांची गरज आहे. एडवन गावातील कोणताही संघ जर टॉप 8 मध्ये पोहोचला, क्वालिफाय झाला, तर त्यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सर केली गेलेत. आदरणीय मनीष तरे साहेब यांच्या मदतीतून हे प्राइज आपल्याला पाहायला मिळते. जो संघ टॉप 8 मध्ये पोहोचेल त्या संघासाठी टी शर्ट्स इथून स्पॉन्सर केली गेलेत. तिसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती उत्तम दाखल झालाय. इथून एडवन गावाचा जर विचार केला तर खेळाडूंची कमी नाहीये, कारण ज्या प्रकारे सातत्याने खेळाडू घडत असतात. 12 चेंडू आहेत, 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 59 धावांची गरज. 12-59चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या प्रकारे मृदुल पाटीलने पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली आणि एक मोठा फॅन बेस आपल्याला पाहायला मिळतोय मृदुल पाटीलचा. चला तिसऱ्या षटकाला प्रारंभ करा. खूप वेळ वाया जातोय. 5:29 मिनिटांनी पहिल्या षटकाला सुरुवात झाली होती. बरोबर 10 मिनिटे झाल्यात. 5:39 घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती उत्तम आपल्याला पाहायला मिळतोय. एक लॉंग रनअप, तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल इथून जागावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. गॅप मध्ये जरी चेंडू जातोय, ऑफफील्ड फास्ट आहे. लॉंग चेस इथून केली गेली होती. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 22 चक्रामध्ये. इथून 57 धावांची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 11-57चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिले षटक खूप इम्पॉर्टंट होतं. तर परफॉर्मन्स चर्चेदायक राहणार आहे. आज मृदुल पाटील, प्रत्येक प्रेक्षकाच्या मुखामध्ये हे नाव जरूर घेतलं जाईल. कालच्या दिवसामध्ये निहिल किनीला आपण पाहिलं होतं. आज मृदुल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकमध्ये रोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्यांचा परफॉर्मन्स तितकासा चांगला राहिलेला नाहीये. विथ द बॉल मध्ये त्यांच्या विरोधामध्ये जवळजवळ 31 धावा मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिल्या. 22च्या स्वरूपामध्ये हा चौकार आलाय. टीमच्या खात्यामध्ये ह्या धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या फलकावरती 53 धावांची गरज आहे. येणाऱ्या 10 बॉल मध्ये, म्हणजे ते 10 मोठे स्ट्रोक इथून करावे लागणार आहे. थोडंसं डिफिकल्ट आहे. 2 बॉलचं केल्या ठिकाणी झालंय. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक जर पाहिलं तर जतीनच्या विरोधामध्ये जवळजवळ 19 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर पलटवर या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाज उत्तमचा. 10 बॉल आहेत. 10 बॉलमध्ये विजयासाठी एकंदरीत 53 धावांची गरज. सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. स्वतःवरती नाराज दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये रोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार बॉईज स्पोर्ट्सचे ते प्रवर्तक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रोप्रायटर आहेत आणि सातत्याने युवा पिढीला ते पुढे घेऊन जात असतात. सातत्याने ओपन हाफ मध्ये सुद्धा ते त्यांची एंट्री करत असतात. 3 बॉलचं केल्या ठिकाणी झालंय. 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 53 धावांची गरज. या षटकामधील चौथा बॉल. गतीमध्ये परिवर्तन, हुक केला जातो. या लॉंग लेग मध्ये शतक जरूर आहेत आणि त्यांना बीट करून सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्या. आता विजयासाठी 8 बॉल आहेत आणि 8 बॉल मध्ये एकंदरीत 49 धावांची आवश्यकता. परंतु चांगली झुंज या ठिकाणी दिली होती. प्रयत्न प्रत्येकाने केले होते. अथक परिश्रम प्रत्येकाने केले होते. 10 संघांचा सहभाग आपण पाहिला. त्या 10 संघांमधून जवळजवळ 8 संघांनी आतापर्यंत परतीचा प्रवास केलाय आणि हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत टॉप 8 मध्ये पोहोचण्यासाठी. 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी पाहायला मिळते, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आपण पाहतोय. जीन्स वरती आहेत जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत उत्तम, त्यासाठी पॅनलाइज केले गेले. 4 बॉलचं केल्या ठिकाणी झालंय. विजयासाठी 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता. पुढील बॉल. इथून शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये मिड विकेट त्या ठिकाणी हर्षल येत आहेत आणि कुठलीही चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच. विकेट या ठिकाणी जाते. पहिला धक्का या ठिकाणी टीम ओमकार बॉईज एडव्हान्स संघासाठी लागतोय रोहनच्या रूपामध्ये. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता. इथून चान्सेस जास्त आहेत ते म्हणजे जयप्रकाश एडव्हान्स संघासाठी.
एका बाजूला भावेश त्यांनी सुद्धा चांगले प्रयत्न केले होते, त्यांनी सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ दाखवला होता. 10 संघांचा प्रवास आपण पाहिला. उद्याच्या दिवसामध्ये वसई विरार गट आपल्याला पाहायला मिळेल. 10 संघांचा तिथे सुद्धा प्रवास आपण पाहणार आहोत. त्यानंतर परवाच्या दिवसामध्ये ओपन हाफ आणि त्यानंतर फायनल डे जे पब्लिक खचाखच भरताना दिसेल. हे मैदान शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी दाखवलं झालंय गोलंदाज. फुलटॉस बॉल होता. या चेंडूवरती या ठिकाणी मोठा स्ट्रोक आलाय, परंतु या धावांनी कदाचित फक्त पराभवाचं अंतर कमी होईल. मिडविकेटला हा ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉलवरती प्रज्वलच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. टीमचे टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 36 चक्रामध्ये 36 रन स्कोर करते आपण पाहतोय. 43 धावांची क्षमासावी 40 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये, कारण 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी लागली होती. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी एकंदरीत 40 धावांची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. चला घाई करा. शेड्यूल वेळेवरती पूर्ण झाला. त्या सर्व संघांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. वेळेवरती उपस्थित झाले. आजचे 10 संघ आपल्याला पाहायला मिळाले. त्यांनी चांगला परफॉर्मन्स जरूर दाखवला, परंतु ज्या प्रकारे आज जयप्रकाश शेडवन संघ जो आत्मविश्वास त्यांचा पाहायला मिळाला. मंगलमूर्ती विराथन, ड्रीम 11 दांडाखडी, जगन्नाथ स्मृती एडवन, ब्रदर स्पोर्ट्स खाडी, ओमकार बॉयज एडवन, शिवशक्ती उसणी, NCC सफाळे, जयप्रकाश एडवन, कुर्लाई सरतोडी, कोरे 11 हे 10 संघ आपण पाहिलेत आणि त्यांच्यामध्ये एक प्युअर क्लास क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. मितेश बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्याच बॉलवरती शॉर्ट बॉलचा वापर. मिडविकेटला हा ठोकलाय षटकार. भाविकच्या बॅटमधून षटकार क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा प्रयत्न सोडलेले नाही आहेत. अजून सुद्धा लढतायत मैदानाच्या आतमध्ये, झुंजतायत. मितेशच्या पहिल्याच बॉलवरती हा ठोकलाय षटकार. आज भविष्याने सुद्धा आक्रमकता दाखवली आजच्या दिवसामध्ये. आज मितेशांचा जर विचार केला तर ज्याच्यासाठी ते ओळखले जातात तो परफॉर्मन्स दाखवला नाहीये मितेशांनी. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. उंची जास्त प्राप्त झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. जजमेंट थोडंसं चुकीचं झालं, कारण याआधी ते थांबले होते. बॉलपर्यंत पोहोचलेले नाहीयेत. एक धाव या चेंडूवरती येते. एकेवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. आता 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 4-33 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि स्ट्रायकिंगवरती प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या सुद्धा बॅटमधून एक षटकार आलाय. आजच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती तो षटकार आला होता. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. या षटकामधील तिसरा बॉल. स्टंपच्या बाहेरचा बॉल चांगला पिक केलाय. मिडविकेटला डीप मध्ये खेळाडू जरूर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. एक धाव परिपूर्ण केली गेले. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. उद्याचं शेड्यूल आपण पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये वसई विरार गट आपल्याला पाहायला मिळेल. जिग्नेश 11 वसई स्पोर्ट्स त्यांना 2 हात करेल गोखीवर 11 आणि दुसरा सामना असेल सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी त्यांना 2 हात करेल गावदेवी धानीव. त्यानंतर तिसरा सामना असेल साईच्या अर्नाला आणि दुसऱ्या बाजूला असेल टीम 94 कामन. चौथा सामना असेल सारंग वॉरियर्स वालीव त्यांच्या विरोधामध्ये 444 बॉईज आचोले आणि शेवटचा सामना असेल पांजू स्पोर्ट्स पांजू आणि त्यांच्या विपक्षामध्ये चिखलडोंगरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून सेलिब्रेशन करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत, कारण टॉप 8 मध्ये पोहोचताना दिसेल हा संघ. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, म्हणजे 2 पावलं दूर विजयापासून. अजून सुद्धा प्रतीक्षा करावी लागणार आहे. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मध्यातून आलाय. धावसंख्या फलकावरती 49च्या घरामध्ये 49 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. प्रयत्न नक्कीच केले होते टीम ओमकार बॉईज एडवन संघाने 79 धावांपर्यंत पोहोचण्याचा एक शिखर या ठिकाणी पार करायचा होता. शेवटचे 2 बॉल इथे आलाय षटकार आणि या धावांनी फक्त पराभवाचं अंतर कमी होईल. एक उत्तुंग षटकार या ठिकाणी प्रज्वलच्या बॅटमधून आलाय. सध्या ते आनंद घेत आहेत, एन्जॉय करतायत या खेळपट्टीवरती, कारण 1 वर्ष अजूनही वाट पाहावी लागणार आहे या संघाला. आता शेवटचा बॉल बाकी आहे आणि या विजयापासून एक जयप्रकाश एडवन संघ आणि जे एडवनकर घर बसल्या मॅचचा आनंद घेत असतील
आज नक्कीच त्यांना अभिमान वाटत असेल. जरी दोन्ही संघ एकाच गावातले असले तरी पण प्रशंसा करतील यात काही शंका नाहीये. आणि या बॉलवरती सुद्धा षटकार आलाय. दोन उत्तुंग षटकार आले प्रज्वलच्या बॅट मधून, परंतु ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजीमध्ये परफॉर्मन्स झाला नाही, मोठ्या प्रमाणामध्ये धावा कुठल्या गेल्या पहिल्या 4 षटकांमध्ये. शेवटच्या काही षटकांमध्ये धावा जरूर आल्या या सेकंड इनिंग मध्ये, परंतु त्याचा फरक इथे पडलेला नाहीये, त्याचा इम्पॅक्ट इथे झालेला नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जयप्रकाश शेडवन संघ, आपलं अभिनंदन असेल. अंतिम 8 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. सर मृदुल, नो डाऊट मृदुल या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून 67 धावा आल्या आणि विथ द बॉल मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला. फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली आणि ते ठरतायत